उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता समन्वय कक्ष स्थापित करणार आहेत। विभागांचा आढावा घेण्याकरता समन्वय कक्ष हा स्थापन होणार आहे। नगर विकास, म्हाडा, SRA या विभागांचा ते आढावा घेतील। ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्याकरता वॉर रूम स्थापित केलेली आहे, अगदी त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेही आपल्या विभागांचा आढावा घेण्याकरता आता कोऑर्डिनेशन रूम स्थापित करताना दिसत आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं। कारण वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की काँग्रेसमय शिवसेना मी व्हायला देणार नाही आणि काँग्रेसबरोबर जाऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका होती। काँग्रेसनं जो धनुष्यबाण आमचा काढून घेतला होता तो वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण पुन्हा आणण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि त्या उठावामध्ये आम्ही सामील झालेलो होतो। आपल्या एक लक्षात येत असेल की या विधानसभेच्या निवडणुकीनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेनेचं नेतृत्व हे महाराष्ट्रभर तर सर्वमान्य झालं आहे, पण देशभरामध्ये देखील झालेलं आहे आणि शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालणारी आहे आणि ती एकनाथ शिंदे चालवतात, त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।